आता त्यांचाही विस्तार करा, आपलं काही म्हणणं नाही ना. शिर्डीचा विस्तार करा असं कोण म्हणत आहे. पण कुंभमेळ्यासाठी जे आहे आणि आपल्याकडे वाढलेली विमानांची जी रहदारी आहे, प्रवासी आहे, हे पाहता आपल्याला सुद्धा त्या विमानतळामध्ये जे आहे आणखी सुधारणा आणि त्याचा विस्तार करावा लागणार आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करतो. तेही होऊ द्या, हेही होऊ द्या. राज ठाकरेंनी काल भाषणात असं म्हटलं की हिंदी सक्तीकरण म्हणजे महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्र तोडून गुजरातला तो सगळा देण्याचा डाव आहे आणि अशा पद्धतीने जर काही झालं तर आम्ही दुकानं नाही तर शाळाही बंद करू. ही भूमिका कशी वाटते तुला? तर ठीक आहे ना. आता ते त्यांच्या पक्षाच्या त्या मीटिंगमध्ये रॅलीमध्ये त्यांनी ते बोललेलं मी सुद्धा ऐकलेलं आहे. परंतु विधानसभेमध्ये पुन्हा मुख्यमंत्र्यांनी मुंबई कदापि महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही, नाही, नाही. कुणाच्या बापाची, बापाच्या बापाची, बापाच्या बापाची, बापाच्या बापाची ताकद नाही, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे तुम्ही ऐकलं असेल. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, ते त्यांचं मत आहे, पण शासन हे होऊ देणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे. आणि असं करायला गेल्यानंतर कुणीच गप्प बसणार नाही. कोण आम्ही पण नाही गप्पा बसणार आणि मुख्यमंत्री गप्प बसणार, कोणीच गप्प बसणार नाही. हे विधान करत असताना त्यांनी असंही म्हटलं राज ठाकरेंनी की सरदार वल्लभभाई पटेलांनी महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याची पहिली घोषणा त्यांनी केली, तसा आरोप देखील त्यांनी केला. काही उदाहरणं, काही पुस्तकांचा संदर्भ देखील त्यांनी दिला. ते शक्य आहे ना की पूर्वी जे आहे ना की एक मोठं मुंबई राज्य होतं. पूर्वी एकत्रच होतं सगळं आणि फार ते म्हैसूर इकडे तिकडे असं पसरलेलं होतं. आणि मग ज्या वेळेला ते भाषिक राज्यरचना अंमलात आणायला सुरुवात झाली त्यावेळी वेगवेगळ्या भाषेची ज्यात राज्य निर्माण झालं, तामिळनाडू वगैरे सुद्धा निर्माण झालं. तिथे सुद्धा जे आहे काही लोकांनी जे आत्मसमर्पण केलं त्यासाठी. आपण सुद्धा जे नंतर मग पुढे त्यांनी काय केलं की द्वैभाषिक केलं. द्वैभाषिक म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र एकच आणि त्याची राजधानी मुंबई. मग त्याच्या विरुद्ध सुद्धा मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये आपल्याला कल्पना आहे की आचार्य अत्रे, भाई डांगे, S.M. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, लालजी पेंडसे, ही सगळी मंडळी आणि अण्णाभाऊ साठे, जंगम स्वामी, अमर शेख यांच्यासारखी शाहिरी मंडळी ही सगळी मैदानात उतरली. तिथे 106 हुतात्मे मुंबईमध्ये झाले. आणि त्यानंतर जे आहे इंदिरा गांधींनी सुद्धा अगोदर सांगितलं होतं की आम्ही करू म्हणून, पण नंतर इंदिरा गांधींनी पंडित नेहरूंकडे हट्ट धरला की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र करायला पाहिजे. आणि मग तुम्हाला कल्पना आहे की यशवंतराव चव्हाण तो मंगल कलश घेऊन आले. तर हे इतिहासातल्या काही काही गोष्टी त्या आहेत त्या खऱ्या आहेत ना. तर इतिहासात लिहिलेलं असेल तर ते खरंच असेल. राज ठाकरेंच्या भाषणानंतर भाजप खासदार निशिकांत दुबेंनी म्हटले की उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोघे भाऊ जेव्हा बाहेर जातील तेव्हा त्यांना जनता आपटून आपटून मारेल. त्यांचं असंही म्हणणं आहे की फक्त 32%च मराठी मुंबईमध्ये आहे. हे 32% आहे की काय आहे, परंतु तिथे राहिले इतर भाषिक जे आहेत ते वर्षानुवर्ष राहतात. मग ते गुजराती असतील, ते UPचे असतील, ते सगळे आता मराठीसुद्धा बोलायला लागलेले आहेत. काही लोक जे आहे हत्याग्रह करतात आणि हा विषय वाढवतात, पण अनेक लोक बोलतात सुद्धा. त्यांची मुलं बाळंसुद्धा चांगली मराठी बोलतात. आपण पाहिलं की काही काही जे ॲक्टर ॲक्ट्रेसेस जे आहेत ह्या कदाचित नावानं मराठी नसतील पण बोलताना अनेक वेळा शुद्ध मराठी बोलत आहेत. तर मला असं वाटतं की मराठी महाराष्ट्राची राजधानी आहे, त्यामुळे मराठी तिथे आवश्यक आहे. गुजरातच्या राजधानीमध्ये काय गुजराती आवश्यक आहे. कर्नाटकच्या राजधानीमध्ये बँगलोरला त्यांची कन्नड भाषा भाषिक राज्यरचनाच आहे नाही. भाषेवरून जे वाद बघायला मिळत आहे की आपटून आपटून मारेल, आता